28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। अज्ञात चोरट्याचा ट्रान्सफॉर्म मधील कॉपर वायरिंग कॉइल्स व पट्ट्यावर डल्ला। 10,68,000 रुपये किमतीचा माल लंपास। अज्ञात चोरट्याच्या विरोधात उंब्रज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल। सातारा कराड उंब्रज पोलीस स्टेशन मधून मिळालेल्या माहितीनुसार 23 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4 वाजलेपासून ते 24 ऑगस्ट 2026 पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान कृष्णा नदी काठालगत शेरे नावाच्या शिवारात अज्ञात चोरट्याने कृष्णा सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे 500 केव्ही ट्रान्सफॉर्मरचे नट बोल्ट काढून अज्ञात चोरट्याने 1,54,000 रुपये किमतीचे 620 लिटर ऑइल जमिनीवर सांडून आतमधील कॉपर वायरिंग कॉइल्स व पट्ट्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या आहेत। तसेच यशवंतराव चव्हाण सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित शिरगाव यांचे 1250 केव्ही ट्रान्सफॉर्मरचे नटबोल्ट काढून 1,87,000 रुपये किमतीचे 1100 लिटर ऑइल जमिनीवर सांडून अज्ञात चोरट्याने सार्वजनिक संपत्तीची मोठी हानी केलेली आहे। या दोन्ही ट्रान्सफॉर्मर मधील एकूण 890 किलो वजनाच्या कॉपर वायरिंग ऑइल व पट्ट्या असा एकूण 10,68,000 रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे। याबाबत यशवंत विनायक चव्हाण वय 45 वर्ष राहणार पेरले व्यवसाय शेती तालुका कराड यांनी उंब्रज पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। ज्यावेळी काही सक्षम शेतकरी लाईट बाबत महावितरणला किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांना लाईट गेल्याबाबत मोबाईलवरून फोन करतात, त्यावेळी महावितरणचे मंगरूळ कर्मचारी शेतकऱ्यांचे फोन उचलत नाहीत किंवा जरी उचलला तर उडवाउडवीची थातुरमातुर उत्तरे देऊन तुरंत फोन कट करतात। वेळीच गांभीर्याने दखल घेतली असती तर आज सार्वजनिक संपत्तीची एवढी मोठी हानी झाली नसती, असे शेतकऱ्यातून बोलले जात आहे। आज वेळेवर नवीन ट्रान्सफॉर्म बसवला नाही तर शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार यात शंका नाही। शेतकऱ्यांच्या यातना जाणून घेऊन त्यांना सहकार्य करावे असे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे। उंब्रज पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 343/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 324(5), सार्वजनिक संपत्ती हानी प्रतिबंध अधिनियम 1984 कलम 3 प्रमाणे अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घोरपडे करीत आहेत, त्यामुळे अज्ञात चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत। इंडिया न्यूज 28 सातारा जिल्हा हेड प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट।